हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहूयात आता एसटी कास्टसाठी महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये शिपाई पदासाठी टॉप 10 कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त जागा आहेत यामध्ये आपण डिसेंडिंग ऑर्डर पाहूयात. त्याच्यामध्ये उतरता क्रम 10, 9, 8, 6 अशा पद्धतीमध्ये आपण पाहणार आहोत. त्याच्यातला आपला पहिला जिल्हा आहे मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय मीरा भाईंदर. याच्यामध्ये एसटी समाजासाठी त्या ठिकाणी एकूण जागा आहेत 26. तर याच्यामध्ये सर्वसाधारण 8, मुलीला 8, खेळाडू 1, प्रकल्पग्रस्त 1, भूकंपग्रस्त 1, माजी सैनिक 4, अंशकालीन पदवीधर 1, पोलीस पाल्य 1 आणि होमगार्डला 1 अशा पद्धतीच्या जागा या एसटी कास्टसाठी टॉप 10 मधल्या 9व्या नंबरला असणाऱ्या मीरा भाईंदर या ठिकाणी आहेत. नेक्स्ट जिल्हा आपला आहे त्या ठिकाणी नंदुरबार. पोलीस अधीक्षक नंदुरबार या ठिकाणी बघा एसटी कास्टला एकूण जागा आहेत 30. सर्वसाधारण 6, 9 मुलीला, 2 खेळाडू, 2 प्रकल्पग्रस्त, 1 भूकंपग्रस्त, 5 माजी सैनिक, 2 अंशकालीन पदवीधर, 1 पोलीस पाल्य, 2 गृहरक्षक दल अशा पद्धतीमध्ये या नंदुरबारच्या एसटी कास्टच्या जागा आहेत. नेक्स्ट जिल्हा आहे आपला ठाणे शहर. तर ठाणे शहरसाठी या ठिकाणी एसटी कास्टला टोटल जागा आहे नंबर 8 ला आहे हा 34. 9 सर्वसाधारण, 10 मुली, 2 खेळाडू, 2 प्रकल्पग्रस्त, 1 भूकंपग्रस्त, 5 माजी सैनिक, 2 अंशकालीन, 1 पोलीस पाल्य, 2 गृहरक्षक दल असे या ठाणे शहरला जागा आहेत एसटी कास्टसाठी. नंबर 7 ला जिल्हा आहे आपला नवी मुंबई. पोलीस आयुक्त नवी मुंबईमध्ये एकूण एसटी कास्टच्या जागा आहेत 34. एकूण 34. 9 सर्वसाधारण, 10 महिला, 2 खेळाडू, 2 प्रकल्पग्रस्त, 1 भूकंपग्रस्त, 5 माजी सैनिक, 2 अंशकालीन पदवीधर, 1 पोलीस पाल्य आणि 2 होमगार्ड अशा पद्धतीच्या एकूण 34 जागा या ठिकाणी एसटी कास्टसाठी नवी मुंबई या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर पुढचा आपला जिल्हा आहे तो आहे त्या ठिकाणी गोंदिया. एसटी गोंदिया या ठिकाणी एकूण जागा एसटी कास्टसाठी 35 आहेत. 9 त्या ठिकाणी सर्वसाधारण, 11 महिला, 2 खेळाडू, 2 प्रकल्पग्रस्त, 1 भूकंपग्रस्त, 5 माजी सैनिक, 2 अंशकालीन पदवीधर, 1 पोलीस पाल्य आणि 2 होमगार्ड. पुढचा जिल्हा आहे आपला सातारा. साताऱ्यामध्ये एकूण एसटी कास्टसाठी जागा आहेत 38. त्यापैकी 11 सर्वसाधारण, 11 महिला, 2 खेळाडू, 2 प्रकल्पग्रस्त, 1 भूकंपग्रस्त, 6 माजी सैनिक, 2 अंशकालीन पदवीधर, 1 पोलीस पाल्य, 2 होमगार्डसाठी अशा एकूण 38 जागा एसटी कास्टसाठी सातारा जिल्ह्यामध्ये असणाऱ्या आहेत. नेक्स्ट जिल्हा आहे आपला टॉप 10 मधला पुढचा रायगड अलिबाग या ठिकाणी. रायगडला एकूण जागा एसटी कास्टसाठी या ठिकाणी आहेत 47. 16 सर्वसाधारणला आहेत 16 सर्वसाधारण, 14 महिला, 2 खेळाडू, 2 प्रकल्पग्रस्त, 1 भूकंपग्रस्त, 7 माजी सैनिक, 2 अंशकालीन पदवीधर, 1 पोलीस पाल्य आणि 2 होमगार्डला अशा ह्या जागा असणाऱ्या पोलीस अधीक्षक रायगड या ठिकाणी एसटी कास्टसाठी आहेत. पुढचा आपला जिल्हा आहे त्या ठिकाणी नंबर उतरत्या क्रमामध्ये 3. तर 3 नंबरला आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय. तर पिंपरी चिंचवड मध्ये एसटी कास्टसाठी एकूण 54 जागा आहेत. 16 सर्वसाधारण, 16 महिला, 3 खेळाडू, 3 प्रकल्पग्रस्त, 1 भूकंपग्रस्त, 8 माजी सैनिक, 3 अंशकालीन पदवीधर, 1 पोलीस पाल्य आणि 3 होमगार्डला अशा एकूण 54 जागा या पोलीस शिपाई पदाच्या पिंपरी चिंचवड या ठिकाणी आहेत. नंबर 2 चा जिल्हा आहे आपला पुणे ग्रामीण. इथं एकूण जागा बघा पुणे ग्रामीण, पुणे रुरल पोलीस शिपाई यासाठी त्या ठिकाणी आहेत एकूण जागा 58. 58 पैकी 17 सर्वसाधारण, 17 महिला, 2 खेळाडू, 3 प्रकल्पग्रस्त, 1 भूकंपग्रस्त, 1 माजी सैनिक, 3 अंशकालीन पदवीधर, 2 पोलीस पाल्य आणि 3 होमगार्डसाठी असणाऱ्या आहेत. आणि नंबर 1 चा जिल्हा त्या ठिकाणी आहे जो सर्वांना परिचयाचा आहे मुंबई किंवा बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय. सीपी मुंबई म्हणल्या जाते. याला काय म्हणल्या जाते? सीपी मुंबई असं म्हटल्या जाते. सीपी मुंबईमध्ये एकूण एसटी कास्टसाठी जागा आहेत 334. त्याच्यापैकी 99 सर्वसाधारण, 100 मुलीला आहेत, 17 खेळाडू, 17 प्रकल्पग्रस्त, 7 भूकंपग्रस्त, 50 माजी सैनिक, 17 अंशकालीन पदवीधर, 10 पोलीस पाल्य आणि 17 होमगार्ड अशा एकूण 334 जागा या असणाऱ्या कुठं आहेत
तर एसटी कास्टसाठी पोलीस आयुक्त बृहन्मुंबई म्हणजे सिटी मुंबईला असणाऱ्या आहेत. अशा पद्धतीने आपण एसटी कास्टच्या पहिल्या. आता पाहूयात एसटी कास्टच्या टॉप 10 मधल्या असणाऱ्या जागा. तर एसटी कास्ट मधल्या जे टॉप 10 जागा आहेत त्या बघा. आता पहिला जिल्हा आपला असणारा आहे तो आहे त्या ठिकाणी सोलापूर ग्रामीण. सोलापूर ग्रामीण या ठिकाणी एकूण जागा एसटी कास्टला 16 जागा असणाऱ्या आहेत. त्याच्यापैकी 5 सर्वसाधारण, 5 महिला, 1 खेळाडू, 1 प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्तला जागा नाही, माजी सैनिक 2, अंशकालीन 1, पोलीस पाल्याला जागा नाही आणि होमगार्डसाठी 1. अशा पद्धतीच्या नंबर 10 ला या ठिकाणी जागा सोलापूर ग्रामीणला असणाऱ्या एसटी कास्टसाठी आहेत. नंबर 10. नंबर 9 पोलीस अधीक्षक कोल्हापूर. तर कोल्हापूरला एकूण जागा आहेत एसटी कास्टच्या 17, त्यापैकी 4 सर्वसाधारण, 5 महिला, 1 खेळाडू, 1 प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त जागा नाही, 3 माजी सैनिक, 1 अंशकालीन पदवीधर, 1 पोलीस पाल्य आणि 1 होमगार्ड. अशा या त्या ठिकाणी एसटी कास्टच्या एकूण 17 जागा या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या आहेत. पुढचा जिल्हा आहे आपला त्या ठिकाणी मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालय. एसटी कास्टसाठी एकूण 17 जागा. 4 नंबर सर्वसाधारणला 4, महिलाला 5, खेळाडू 1, 1 प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त नाही, माजी सैनिक 3, 1 अंशकालीन पदवीधर, 1 पोलीस पाल्य, 1 होमगार्ड. हे 9 नंबरच्या जागा असणाऱ्या आहेत. टॉप 9 मधल्या. टॉप 9 ला 3 जिल्हे असणारे आहेत. तिसरा जिल्हा आहे पोलीस आयुक्त नागपूर शहर. तर नागपूर शहरला एसटी कास्टच्या जागा आहेत एकूण 18. 18 पैकी 5 सर्वसाधारण, 5 महिला, 1 खेळाडू, 1 प्रकल्पग्रस्त, 3 माजी सैनिक, 1 अंशकालीन पदवीधर, 1 पोलीस पाल्य आणि 1 होमगार्ड. पुढचा जिल्हा आहे आपला त्या ठिकाणी पोलीस अधीक्षक परभणी. तर परभणीला एकूण जागा आहेत 18. 5 सर्वसाधारण, 5 महिला, 1 खेळाडू, 1 प्रकल्पग्रस्त, 3 माजी सैनिक, 1 अंशकालीन पदवीधर, 1 पोलीस पाल्य आणि 1 होमगार्ड. अशा हे एकूण पोलीस शिपाईच्या पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी इथं एसटी कास्टसाठी 18 जागा आहेत. नेक्स्ट जिल्हा आहे आपला पोलीस अधीक्षक चंद्रपूर. चंद्रपूरमध्ये या ठिकाणी एकूण जागा 18. 5 सर्वसाधारण, 5 महिला, 1 खेळाडू, 1 प्रकल्पग्रस्त, 3 माजी सैनिक, 1 अंशकालीन पदवीधर, 1 पोलीस पाल्य आणि 1 होमगार्ड. नेक्स्ट जिल्हा आहे आपला त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड. पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड. तर पिंपरी चिंचवड मध्ये अनुसूचित जमाती एसटी कास्ट एकूण 20 जागा. 6 सर्वसाधारण, 6 महिला, 1 खेळाडू, 1 प्रकल्पग्रस्त, 3 माजी सैनिक, 1 अंशकालीन पदवीधर, 1 पोलीस पाल्य आणि 1 होमगार्ड. नेक्स्ट जिल्हा आपला आहे त्या ठिकाणी नाशिक शहर. पोलीस आयुक्त नाशिक शहर. तर एकूण जागा 23. 8 सर्वसाधारण, 7 महिला, 1 खेळाडू, 1 प्रकल्पग्रस्त, 3 माजी सैनिक, 1 अंशकालीन पदवीधर, 1 पोलीस पाल्य आणि 1 होमगार्ड. अशा पद्धतीच्या पोलीस आयुक्त नाशिक शहरामध्ये एसटी कास्टसाठी 23 जागा आहेत. नेक्स्ट आहे रायगड अलिबाग. या ठिकाणी एसटी कास्टच्या एकूण जागा आहेत 27. 27 पैकी 9 सर्वसाधारण, 8 खेळाडू, 8 महिला, 1 खेळाडू, 1 प्रकल्पग्रस्त, 1 भूकंपग्रस्त, 4 माजी सैनिक, 1 अंशकालीन पदवीधर, 1 पोलीस पाल्य आणि 1 असणारे गृहरक्षक दल म्हणजे होमगार्डसाठी या अशा असणाऱ्या एकूण 27 जागा अलिबाग रायगड या ठिकाणी पोलीस शिपाई पदासाठीच्या एसटी कास्टसाठी आहेत. नेक्स्ट जिल्हा आहे त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्तालय म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहर मध्ये एकूण एसटी कास्टला 29 जागा आहेत. 10 सर्वसाधारण, 9 महिला, 1 खेळाडू, 1 प्रकल्पग्रस्त, 1 भूकंपग्रस्त, 4 माजी सैनिक, 1 अंशकालीन पदवीधर, 1 पोलीस पाल्य, 1 गृहरक्षक दल म्हणजे होमगार्ड साठी असणाऱ्या 1 आहे. तर अशा एकूण 29 जागा पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहेत. नेक्स्ट जिल्हा आहे आपला पुणे ग्रामीण. पुणे ग्रामीण या ठिकाणी एसटी कास्टच्या टोटल जागा 31. 7 सर्वसाधारण, 9 महिला, 2 खेळाडू, 2 प्रकल्पग्रस्त, 1 भूकंपग्रस्त, 5 माजी सैनिक, 2 अंशकालीन पदवीधर, 1 पोलीस पाल्य, 2 होमगार्ड. अशा एकूण 31 जागा पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण या ठिकाणी एसटी कास्टच्या आहेत. नेक्स्ट सातारा. सातारा जिल्ह्यामध्ये एकूण जागा 32 एसटी कास्टला. एकूण जागा 32. 7 सर्वसाधारण, 10 महिला, 2 खेळाडू, 2 प्रकल्पग्रस्त, 1 भूकंपग्रस्त, 5 माजी सैनिक, 2 अंशकालीन पदवीधर, 1 पोलीस पाल्य, 2 होमगार्ड. अशा 32 जागा एसटी कास्टसाठी सातारा जिल्ह्यात आहेत. नेक्स्ट आपला जो जिल्हा आहे नंबर 2 चा
त्या ठिकाणी नंबर 2 ला सातारा होता. नंबर 1 चा जिल्हा, तर नंबर 1 चा जिल्हा आहे मुंबई, बृहन्मुंबई. एकूण जागा 180, एसटी कास्टला 54, सर्वसाधारण 54 महिला, 9 खेळाडू, 9 प्रकल्पग्रस्त, 4 भूकंपग्रस्त, 27 माजी सैनिक, 9 अंशकालीन पदवीधर, 5 पोलीस पाल्ले आणि 9 होमगार्ड, अशा या टोटल 180 जागा या असणाऱ्या एसटी कास्टला बृहन्मुंबई सिटी मुंबईला असणाऱ्या आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण आज एसटी आणि एसटी कास्टच्या टॉप 10 जिल्ह्यामधल्या जागा पाहिलेल्या आहेत. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करून सबस्क्राईब करायला लावा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल. कारण एक व्हिडिओ बनवायला भरपूर अशी मेहनत लागते. तुम्हाला सर्वांना विनंती आहे की या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.